डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे पुण्यामध्ये आणि त्या पुतळा जो आहे त्या पुतळ्यापाशी वंचित बहुजन आघाडीचे जे काही शहराचे कार्यकारिणी नियुक्ती झालेली आहे, साहेब तुमचे अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे, कशी तुमची कामाची रूपरेषा असणार आहे? वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष, बहुजनांचे हृदय सम्राट ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्षा आदरणीय रेखाताई ठाकूर, त्याचप्रमाणे वंचितांच्या माता माऊली प्राध्यापिका अंजलीताई आंबेडकर, या सर्वांच्या नेतृत्वामध्ये मला माझ्यासारख्या शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेल्या, अत्यंत सामान्य घरातून जन्मलेल्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी पुणे शहरासारख्या मेट्रो सिटीचं अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर दिली. माझ्यावर जो विश्वास दाखवला, सर्वप्रथम मी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर हे ग्वाही देतो की ह्या माझ्यावर दर्शवलेल्या जबाबदारीला मी आणि माझे कार्यकारिणी कधीही तडा जाऊ देणार नाही. 2019 पासून वंचित बहुजन आघाडीने लोकसभेमध्ये 42 लाखाचा आकडा पार केला. त्यानंतर पुणे शहरामध्ये 2019ला आम्हाला 65,000 मतदान होतं, परंतु दुर्दैवाने 2024च्या लोकसभेमध्ये ते मतदान कमी झालं. परंतु आजपासून आम्ही वंचित बहुजन आघाडीची कार्यकारिणी पुनर्गठित झाल्यानंतर आम्ही घरोघरी वंचित बहुजन आघाडी पोहोचवण्याचं काम करू. आम्हाला काल निवडणूक आयोगाने गॅस सिलेंडर जे चिन्ह दिलं ते चिन्ह घेऊन या संपूर्ण पुणे शहरातील प्रत्येक वंचितांच्या, शोषितांच्या, कष्टकऱ्यांच्या, मजुरांच्या घरपोच जाऊन ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका ही गॅस सिलेंडरसह आम्ही घराघरापर्यंत पोहोचवू आणि येत्या विधानसभेमध्ये तर 8 पैकी किमान खातं तरी या पुणे शहरातून उघडू आणि पुणे महानगरपालिकेचा महापौर आणि उपमहापौर कोण होईल हे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर ठरवतील, एवढी दिशा आम्ही आजपासून या ठिकाणी ठरवतो. तुमचा व्यवसाय हा बघितला तर तुम्ही व्यवसायाने वकील आहात, तुमच्याकडे खूप साऱ्या केसेस कोर्टामध्ये असतात, मग त्या सगळ्या व्यवसायाला पण तुम्हाला न्याय द्यायचा, इथं पक्षाला पण न्याय द्यायचा, हे सगळं जमेल का? नाही, माझ्या व्यवसायामध्ये माझे सिनियर ज्युनियरशिप असतात. आत्ता माझं ऑफिस असेल किंवा माझा व्यवसाय असेल, पण आजपासून मी आजच 24/7 पूर्ण वेळचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी मी घोषित करतो. आणि माझा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायामध्ये माझ्या काही मॅटर्स असतील, ते मॅटर्स माझे सिनियर्स, माझे ज्युनियर्स हे सगळे सांभाळतील, हेच मी आजपासून या ठिकाणी घोषित करतो. कुठल्याही कार्यकर्त्याने कधीही मला आवाज दिला तर मी वेळेत पोहोचू, एवढं मी या ठिकाणी तुम्हाला ग्वाही देतो. बरोबर. जे बाळासाहेब आंबेडकर जे आमदार म्हणून एखादा उमेदवार देतील, ते उमेदवार निवडून आणण्यासाठी तुम्ही ताकद लावणार का? बाळासाहेब आंबेडकर ज्याही व्यक्तीला, मग ते विधानसभेची उमेदवारी असेल किंवा महानगरपालिकेची उमेदवारी असेल, त्या ठिकाणी माझ्यासहित आमचा प्रत्येक या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकारिणीतला प्रत्येक सभासद ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेला आदेश हा शिरसावंद समजून साहेबांनी सूचना केली, सूचना बंद, या पद्धतीने आम्ही या ठिकाणी काम करू. कोणताही उमेदवार असेल तर त्याला या ठिकाणी साम दाम दंड भेदाने निवडून आणण्यासाठी आम्ही आमच्या रक्ताचं पाणी करू, पण त्याला निवडून आणू आम्ही. ओबीसी यात्रा काढली होती आणि साहेबांनी सांगितलं की 100 आमदार मी ओबीसीचे आणणार आहे. मग पुण्यामधून असा एखादा चेहरा तुमच्या समोर आहे का? एक नाही, अनेक आहेत. ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी 25 जुलैपासून जी आरक्षण बचाव, ओबीसी आरक्षण बचाव यात्रा सुरू केली, त्यामध्ये 100 आमदार निवडून आणण्याचा जो बाळासाहेब आंबेडकरांनी शब्द दिला, त्या शब्दाला जाणीव होऊन या ठिकाणच्या ओबीसी मधल्या किमान 20 ते 25 संघटना आमच्या संपर्कात आहेत आणि 20 ते 25 उमेदवार या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीकडे आहेत. उमेदवार फायनल करण्याचं डिसिजन हे आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर असतील किंवा महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्ष आदरणीय रेखाताई ठाकूर असतील आणि राज्य कार्यकारिणी असेल, ज्या उमेदवाराला ते या ठिकाणी सांगतील त्या ओबीसी उमेदवाराला किंवा SC कॅटेगरीचे जे काही आरक्षित मतदारसंघ असतील त्या मतदारसंघामध्ये उमेदवार पक्षाचा जो असेल त्याला तन मन धनाने आम्ही या ठिकाणी निवडून आणण्यासाठी आम्ही 24/7 काम करू. आपण बघितलं की बाळासाहेब आंबेडकरांनी जी ओबीसी यात्रा काढली होती त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की 100 उमेदवार आम्ही ओबीसीचे निवडून आणणार. त्यासाठी अरविंद तायडे साहेब यांनी सांगितलं की मी तन मन धनाने काम करून ओबीसीचे आमदार निवडून आणण्याचा प्रयत्न करेन. एवढंच नाही तर पुणे महानगरपालिकेमध्ये मी खातं तरी ओपन करेल आणि जे काही महापौर असणार आहे हा महापौर बाळासाहेब आंबेडकर ठरवतील तोच महापौर असणार आहे, अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी अध्यक्ष झाल्या दिलं. मी मेघराज गावरे, तुम्ही बघता क्रांती न्यूज. धन्यवाद.